नमस्कार सर्वांना. रेकीच्या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की रेकी हिलिंगची गरज का आहे किंवा रेकी कशासाठी शिकली पाहिजे, का शिकली पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय की रेकी नक्की काय आहे, रेकीचा शब्दाचा अर्थ काय आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा, अजिबात स्किप करायचा नाही, कारण प्रत्येक डिटेल रेकी आपल्या शरीरात कशी प्रवाहित होते हे सर्व सांगितलं जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. रेकी हा एक जपानी शब्द आहे. REIKI असं याचं स्पेलिंग आहे. REI रे म्हणजे वैश्विक, म्हणजे ब्रह्मांडामध्ये असणारी एक अद्भुत चेतना अथवा आध्यात्मिक चेतना. KI की म्हणजे प्राणशक्ती, ब्रह्मांडामध्ये असणारी सुपर नॅचरल इंटेलिजन्स. यालाच युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी असं म्हणतात, किंवा ब्रह्मांडामध्ये जी काही कॉस्मिक एनर्जी आहे त्याला सुद्धा रेकी म्हणतात, जी परमेश्वराच्या ऊर्जे समान आहे. म्हणजे परमेश्वराच्या मध्ये जी काही ऊर्जा आहे तीच रेकी मध्ये ऊर्जा आहे. स्क्रीन मध्ये रेकी हा शब्द दर्शवला गेला आहे. हा शब्द जपानमधील कांजी लँग्वेज मध्ये दाखवला गेला आहे. ही एक पिक्टोग्राफिक लँग्वेज आहे. म्हणजे काय, तर ज्यात शब्दांना चित्रांमार्फत दर्शविले जाते. या लँग्वेजमध्ये अनेक उभ्या आडव्या लाईनचा वापर केला जातो. रेकी ही एनर्जी प्रत्येकात असते, तुमच्यात असते, माझ्यात असते, प्रत्येक सजीव वस्तूमध्ये आहे, प्रत्येक निर्जीव वस्तूमध्ये आहे, जी या संपूर्ण विश्वाला चालवते. म्हणजे आपल्या घरामध्ये बघा, एक कर्ता पुरुष असतो, तो घरामध्ये काय हवं नको ते पाहतो, किंवा कोण आजारी असेल तर त्याच्यावरती उपचार करतो, किंवा घर कसं चालवायचं हे त्या कर्त्या पुरुषाला माहित असतं. तसंच ही सृष्टी जे कोण चालवतो, एक एनर्जी चालवते. ही जी सृष्टी आहे, आपली पृथ्वी आहे, तर संपूर्ण विश्वाला चालवणारी एक कार्यप्रणाली असं या रेकीला म्हटलं जातं. आपण आधीच्या एन्शंट ट्रॅडिशन मध्ये पाहिलं तर आपल्या भारतामध्ये बोललं जात होतं की प्रत्येक गोष्टीमध्ये एक शिवतत्व आहे, म्हणजेच एक इंटेलिजन्स आहे, एक आध्यात्मिक चेतना आहे, आणि तीच प्रत्येक गोष्ट शक्ती या तत्वातून निर्मित झाली आहे. म्हणजेच शिव हे तत्व ही एक फादरली फिगर आहे, आणि शक्ती हे तत्व एक मदरली फिगर आहे. म्हणजे फादर फिगर आणि मदर फिगर, म्हणजे जसं शिव आणि शक्ती मिळून ही सृष्टी निर्माण झाली आहे. पहिला मानव या शिवशक्ती या तत्वातून निर्माण झाला आहे. त्याच प्रकारे जपानमध्ये याला रे आणि की असं बोललं गेलं आहे, तर चीनमध्ये याला यिंग यांग एनर्जी असं बोललं गेलं आहे. म्हणूनच सायन्स आणि अध्यात्म दोन्ही एकच गोष्ट सांगतात की प्रत्येक चेतना असलेली गोष्ट ही एका ऊर्जेतून, एका एनर्जीतून निर्मित झाली आहे. जन्मताच रेकी आपल्या शरीरामध्ये असते, पण आपण तिचा वापर केलेला नसतो. जन्मताच ती आपल्या शरीरामध्ये असल्यामुळे आपली त्या रेकी ऊर्जेशी नाळ जोडली गेली. आणि जसं आपल्या आईचं आपल्यासोबत नातं असतं, तसंच रेकीचं सुद्धा आपल्यासोबत असंच नातं आहे. रेकी ही आपल्याला आपल्या स्वतःवर तसेच दुसऱ्यांवरती निस्वार्थपणे प्रेम करायला शिकवते. आईचं मायेचं कवच जसं आपल्या भोवती असतं, तसंच रेकीचे एनर्जीचे कवच सुद्धा आपल्या भोवताली आहे, चारी बाजूंनी आहे. म्हणून रेकी आई असं म्हणायला सुद्धा आपण कमी नाही पडलं पाहिजे. आता आपण पाहूया रेकी आणि औषधोपचार. रेकी आणि मेडिकल सायन्सचा तसा पाहायला गेलं तर काहीच संबंध नाही. काही लोक रेकी आणि मेडिकल सायन्सला एकमेकांशी जोडतात, पण खरं तर रेकी ही वेगळी आहे आणि मेडिकल सायन्स ही वेगळी गोष्ट आहे. पण मेडिकल सर्व्हिस घेत असताना तुम्ही रेकी घेऊ शकता. असं काही नाही की मेडिकल सर्व्हिस तुम्ही घेताय किंवा उपचार करताय तुमच्यावरती आणि त्यावेळेला तुम्ही रेकी घेऊ शकता. म्हणजे रेकी वैद्यकीय उपचारांसाठी पूरक ठरते. तुम्हाला इकडे औषधं पण खायचे तर इकडे रेकी एनर्जी पण घ्यायचे. दोन्ही ठिकाणी बॅलन्स मध्ये जेव्हा गोष्टी येतील तेव्हा तुमचा रोग हळूहळू बरा होणार आहे. म्हणजेच रेकीच्या नित्य सरावाने तुम्हाला कमीत कमी औषधोपचार किंवा मेडिकल सर्व्हिस घ्यावी लागणार आहे, किंवा सतत तुम्ही रेकी घेतल्यामुळे तुमचं शरीर हील झाल्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीकडे वळायलाच लागणार नाही. म्हणजे डॉक्टरकडे जायची गरजच नाही लागणार आहे तुम्हाला. खरं तर रेकी नक्की काय आहे याच्याबद्दल मला अजून डीप मध्ये सांगता येईल, पण व्हिडिओ खूप लेंदी होईल आणि तुम्हाला तो पाहायची इच्छा होणार नाही. म्हणून मी रेकी नक्की काय आहे भाग 2 तयार करेन आणि पोस्ट करेन. तुम्हाला तो नक्की पाहायला आवडेल. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, रेकी शब्दाचा अर्थ
किंवा रेकी आपल्या शरीरामध्ये कशी आहे, ती त्याच्यासोबत आपण कसं जोडलं गेलो आहे, हे तुम्हाला सर्व आवडले असल्यास तुम्ही सबस्क्राईब करायचंय जे कोण नवीन असतील त्यांनी, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरायचं नाहीये. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.